देवखेळ. देवासाठी खेळले जाणारे खेळ म्हणजे देवखेळ. कोकणातील एक जुनी आणि समाजाला माहीत नसलेली परंपरा म्हणजे देवखेळ. यावर्षी आम्ही अनुभवली ती कोकणातील रत्नागिरीमधील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावात खेळले जाणाऱ्या खेळांची परंपरा. शंकराचार्यांनी महालक्ष्मीची स्थापना केली. महालक्ष्मीची स्थापना करण्यापूर्वी किंवा त्या महालक्ष्मीचे पूजेचा त्यावेळी मूर्तीपूजक हे जैन लोकांचं इथे वस्ती होती, तर वास्तव्य. तर जैन लोकांच्या मतांचं खंडन आद्य शंकराचार्यांनी केलं आणि त्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला. आणि त्यानुसार मग त्यानंतर एक 400 वर्षांनी महालक्ष्मी, महासरस्वती, रवळनाथ हे इथून 5 किलोमीटरवरती वेत्ते गाव म्हणून आहे, समुद्रकिनारा आहे मोठा. तर त्या समुद्रामध्ये देवीच्या या मूर्त्या मिळाल्या आणि त्यानंतर मग हे आडिवरे कंपन मध्यवर्ती वाडापेठ असं ते त्या काळी तो संस्कृतमधला तो शब्द आहे ते की या 12 वाड्यांच्या मध्य सेंटर हे वाडापेठ आहे. म्हणून या वाडापेठला या इतर देवतांची स्थापना झाली. त्यामध्ये महाकाली आली, रवळनाथ, महासरस्वती. तर देवी कसं तिथे वेत्ते म्हणून गाव आहे जे 5 किलोमीटरवरती, तिथे पूर्णपणे भंडारी समाजाची वस्ती आहे आणि त्या लोकांचा व्यवसाय मासे मारणे किंवा इतर असं समुद्रासंबंधित सगळा व्यवसाय होता त्यांचा. आणि ते नेहमीच्या सारखे मच्छी मारायला गेले असता जाळं टाकल्यानंतर ते जाळं काही वरी येत नव्हतं. खूप लोकांना प्रयत्न करूनही ते वरती येत नव्हतं. मग त्यांच्या इथे एक तो मेन तो जाळेवाला किंवा तिथला एक मेन माणूस होता, त्याच्यात ही देवी दृष्टांतात गेली त्या स्वप्नात आणि त्याने त्या माणसाला दृष्टांत दिला की मी जाळ्यात अडकलेले आहे, मला वरती घे. त्यानुसार ते दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ते जाळं आपोआप हलकेच वरती आलं आणि वरती आल्यानंतर मग पुन्हा स्वप्नात जाऊन माझी कुठे स्थापना करावी, कसं करावी हे मग देवीने त्यांना दृष्टांतात सांगितलं. या महाकाली मंदिरला त्या 800 वर्ष झाले. त्याच्या आधी 1200 वर्षापूर्वीचं ते महालक्ष्मीचं मंदिर आहे. होळीच्या आधी हे खेळ देवीचा आशीर्वाद घेऊन गावाबाहेर अनवाणी पायाने जातात. जवळच्या 2 ते 3 गावात जातात आणि गावच्या प्रत्येक घराच्या अंगणात हे खेळ खेळले जातात. यात टिपरी खेळ, गोमू खेळ, कापडी खेळ असे अनेक खेळ खेळले जातात. होळीच्या एक आदल्या दिवशी हे खेळ गावाच्या सीमेवर नारळ देऊन गावात येतात आणि देवीसमोर पुन्हा एकदा खेळ खेळले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होते होळी. अशी ही एक परंपरा देवखेळ.